सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घालण्यात आले। शिवसैनिकांनी महालक्ष्मी मातेला साकडं घातलेलं आहे। माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी देवीकडे प्रार्थना केली। खरतर समाजकार्य कशाला म्हणतात ते जरा याच्यातून दिसतं। माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांना आता डहाणू महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी बाळकृष्ण ब्रीद आहेत। साहेब, काय सांगाल, आज महिलांना विशेष मार्गशीर्ष महिना सुरू असताना आणि निवडणूक जवळ आलेली आहे, त्या दरम्यान आता महिलांना डहाणू महालक्ष्मीचे दर्शन करायला निघालेले, काय सांगाल? मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र असा महिना आहे आणि सर्व आमच्या महिलांचे उपवास असतात आणि आम्ही आज डहाणू महालक्ष्मी, वज्रेश्वरी, गणेशपुरी या ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही घेऊन चाललो आहोत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 3 वर्ष सतत एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केले त्या कामाचं सगळ्यांनाच परिचय आहे आणि सर्व महिला आमच्या नेहमीच परत एकदा आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही देवीच्या चरणी आज साकडं करणार आहोत। येणाऱ्या परत काळामध्ये आमचे एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्र साहेब, पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।